राज्यभरात एफडीएचा धडाका सुरूच आहे. आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये एफडीएच्या टीम कडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत आणि जे काही हॉटेल्स आहेत, जे काही उपहारगृह आहेत तेथील तेलाची, त्या पदार्थाची क्वालिटी बघून आणि तेथील स्वच्छता बघून त्या सर्व हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. आपल्यासोबत उपायुक्त आहेत. सर, कसं पाहता, कारण की एकीकडे काही दिवसांपासून ज्या कारवाया सुरू आहेत, विविध ठिकाणी तुम्ही कारवाया करतायत, लोकांकडून प्रतिसाद येतोय, मात्र दुसरीकडे अजूनही अनेक ज्या हॉटेल आहेत, उपहारगृह आहेत, तेथे तुम्ही जेव्हा कारवाई करता तेव्हा तुम्हाला या प्रकारच्या ज्या तेलाच्या वारंवार वापर असेल किंवा अस्वच्छता आढळून येते. आता ते उपहारगृह आहे जे तुम्ही कारवाई केली, कशा प्रकारची कारवाई आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आढळून आले? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या निर्देशनाखाली तसे मार्गदर्शनाखाली जी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा काल उत्तम उपहारगृह जे इमरती आणि जिलेबी उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणी काल तपासणी करण्यात आली. सदर ठिकाणी काही आम्हाला त्रुटी आढळून आल्या की ज्या ऍक्च्युली आरोग्यासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी अपायकारक आहेत. तर सदर ठिकाणी जे ऑइल यूज केलं जात होतं, वारंवार ते समोसा भजी तळण्यासाठी जे ऑइल होतं, त्यामध्ये कंटिन्यू ते वापरल्यामुळे त्याचा जो हे आहे आपलं, म्हणजे टीपीसी मीटरने आम्ही जो त्याचा टोटल पुल काउंट चेक केला, तो जवळपास 25 पेक्षा आम्हाला जास्ती आढळला. त्याचं जे नॉर्मल रिडिंग राहतं 25, त्याच्यापेक्षा जास्ती आढळतो, जवळपास 58 आढळला. तर ते आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. सदर तसंच जिलेबी तयार करताना जे वनस्पती तूप म्हणजे डालडा यूज करत होते, त्यामध्ये सुद्धा जो टीपीसी मीटरने यूज चेक केल्यानंतर त्याचा टोटल पोलर काउंट जवळपास 36 आढळला. तर ते हे जे वारंवार यूज केले जातात तूप किंवा तेल तळण्यासाठी, तर त्यामध्ये काही केमिकल रिएक्शन होतात कंटिन्यू जर यूज केलं तर केमिकल रिएक्शन होऊन ते कार्सिनोजेनिक घटक पण तयार होतात आणि ते आपल्या शरीरात जातात. मग तेच आपण ते खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीरात गेल्यानंतर पुढे आपल्याला ज्या गोष्टी आहेत, कॉम्प्लिकेशन्स, ते वाढणार आहे, मेडिकल कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. मग त्या अनुषंगी आम्ही तिथले ते सॅम्पल पण घेतलेले आहे. सदर ठिकाणी तसेच आम्हाला काही पेस्ट कंट्रोल न केल्यामुळे त्यांनी झुरळांचा वावर पण तिथे आढळला. पेस्ट कंट्रोलचा त्यांच्याकडे रेकॉर्ड पण नव्हता. सदर ठिकाणचे जे 25-30 कामगार आहेत, त्यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण त्यांनी केलेलं नाहीये. त्यांची वैयक्तिक स्वच्छता पण अतिशय खालच्या पातळीची होती. सदर ठिकाणी अस्वच्छता भरपूर आढळली आम्हाला. तसेच काही ठिकाणी तिथे तंबाखू वगैरे, चुना वगैरे तिथे आढळला. ते खाताना तेच कामगार तेच खात आहे, त्याच्यात प्रिपरेशन करताय आजूबाजूला. मग ह्या सगळ्या गोष्टींनुसार आम्ही ते तिथं जो काही निर्णय घेतला की सदर जे उत्तम उपहारगृह आहे त्याचा आम्ही परवाना तात्काळ निलंबित केला आणि सदर ते दुकान बंद केलेलं. पण सातत्याने कारवाई करूनही जे व्यापारी आहेत किंवा जे दुकानदार आहेत ते तेच तेल पुन्हा पुन्हा वापरतायत किंवा स्वच्छता ठेवतायत, तर ज्या धडक कारवाई आहेत त्या अजूनही पुढे चालू राहणार आहेत. आणि पुढचा टप्पा म्हणजे अनेक शाळा आहेत ज्याच्या कॅन्टीन आहेत, तिथे सुद्धा अस्वच्छता पाहायला मिळते. शाळेवर कधी कारवाई होणार आहे? या धडक मोहीम आपली चालूच आहे आणि शाळेचे पण आम्हाला काही ज्या गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत, प्रायव्हेट शाळांमधले जे कॅन्टीन्स आहेत त्या ठिकाणी पण आम्ही लवकरात लवकर आता तपासणी आयोजित केलेली आहे. तर आम्ही तिथं पण धडक मोहीम राबवणार आहोत. आषाढी एकादशी येते, त्यामुळे शहरातले मुख्य ठिकाण असलेल्या वाळूज परिसरामध्ये सुद्धा लाखो भाविक येत असतात. तिथे उद्या टीमच्या कडून कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आणि जे काही मिठाईचे दुकान लागणार आहे त्याची तपासणी केली जाणार आहे का? तिथे पण आपले अन्न सुरक्षा अधिकारी तिथे उद्या जातील त्या ठिकाणी. तसे तिथले इन्स्पेक्शन पण करतील, तपासणी करतील, हायजेनिक कंडिशन्स पण बघतील. जर काही तिथे त्यांना कॉन्ट्राव्हर्शन वाटले तर तिथं पण कार्यवाही करतील. तर या कारवाईमध्ये जेव्हा तुम्ही कारवाई करायला जाता तेव्हा लोकांचा जो प्रतिसाद आहे, कारण की एकीकडे जीवाशी खेळणाऱ्या ज्या हॉटेल्स आहेत त्यावर तुम्ही कारवाई करताय, मात्र अनेकांना असं असतं की त्या गोष्टी कळत नाही किंवा खायला गेलोय आपण, त्या गोष्टी कशा समजून येतात किंवा तेल वापरलेलं आहे किंवा याच्यामध्ये पावडर वापरलेला आहे, म्हणजे काही सूचना आहेत का ग्राहकांसाठी की ते अजूनही त्या हॉटेलमध्ये गेल्यावर त्या लोकांशी विचारू शकतात? ऍक्च्युली हा ग्राहकांचा अधिकार आहे. ग्राहकांनी तिथे गेल्यावर विचारलं पाहिजे. तिथले शेफ राहतात, तिथले मॅनेजर राहतात की तुम्ही इथं कलर यूज करता की नाही करत, तुम्ही बटर यूज करता का व्हेजिटेबल फॅट्स यूज करतात, चीज यूज करता की काय मायोनीज यूज करतात.
सगळ्या गोष्टी आपण पण विचारल्या गेल्या पाहिजे आपल्याकडून. त्या अंतर्गतच आपण तो पण अवेअरनेस पण करतोय त्या बाबतीत. म्हणजे तो ग्राहकांचा अधिकार आहे अधिकार विचारण्याचा. आहे विचारण्याचा, कारण की ग्राहक इथं पैसे देऊन जेवण घेत आहे, हम्म. त्यामुळे ग्राहकांचा तो अधिकार आहे. आणि जर तशा बाबी त्यांना आढळून आल्या तर त्या कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात? आता जे नवीन पोर्टल माननीय आयुक्तांनी चालू केलेलं आहे, त्या पोर्टलवर तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकतात. त्याच्यामध्ये प्रॉपर एआयचा पण यूज करता येतो तुम्हाला. कंप्लेंट तुम्ही फक्त तोंडी पण तुम्हाला लिहिता येत नसेल किंवा टाईप करता येत नसेल, तुम्ही डायरेक्टली माईक लावून तुम्ही ती वाचून पण दाखवू शकतात. ते ऑटोमॅटिकली ते त्याच्यामध्ये फ्रेम होती तक्रार आणि ती तक्रार सेंड होते. आपण जर पाहिलं तर संभाजीनगरमध्ये एफडीएची धडक कारवाई सुरू आहे, त्यामुळे लोकांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय आणि दुसरीकडे जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये एक एफडीएची आता भीती सुद्धा निर्माण झालेली आहे. मात्र जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण की एकीकडे अनेक वर्षापासून जे ते खात होते त्याच्यामध्ये विष होतं का, हाही प्रश्न त्यांना आता पडू लागला आहे. आणि या कारवायांमुळे ज्या काही मार्केटमधील अशा गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. मात्र या कारवाया खरंच अभिमानास्पद आहेत आणि त्यांचं कौतुक करण्यास्पद आहे. पण ग्राहकांनी सुद्धा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर काळजी म्हणून त्या सर्व गोष्टी विचारणं आणि त्या गोष्टी जर तशा आढळून आल्या तर एफडीए पर्यंत त्या सूचना पोहोचवणं हे सुद्धा ग्राहकांचे एक कर्तव्य आहे असंही म्हणता येईल. तर काय सांगताल, शहरातल्या नामांकित मिठाई भांडवल कारवाई करण्यात आली, काय कारवाई काय? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्रीकांत मुंडे सर यांच्या निर्देश तशी मार्गदर्शनाखाली जी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम चालू केलेली आहे. त्या अंतर्गत काल एक नामांकित उत्तम उपाहारगृह जे गुलमंडी परिसरात आहे संभाजीनगर विभागामध्ये शहरामध्ये, तर तिथे इमरती आणि जिलेबी उत्पादन चालू होते. त्या ठिकाणी आपण कारवाई घेतलेली. सदर कारवाई घेताना सदर उत्पादकाकडे रेस्टॉरंट कॅटेगरीचा काइंड ऑफ बिझनेसचा परवाना आहे, तर तो त्याला अलाउड नाहीये. त्याला ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटचाच परवाना पाहिजे, पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग, ते त्याच्यामध्ये जो समोसे भजे वगैरे जे तळण्यासाठी जे तेल वापरतात, ते कॉटनचं सीड ऑइल, जे सरकीचं ऑइल वापरतात, ते कंटिन्यू ते रियूज करून ते वापरत होते. ते करायला परमिशन नाहीये. जर आपण जेव्हा टीपीसी मीटरने त्याचा टोटल पोलर काउंट चेक केला तर तो 25च्या वरती होता, जवळपास तो 58 निघाला त्या अंतर्गत. त्याच्यामुळे त्याचे पण आपण सॅम्पल घेतलेले आहे, लॅबला पाठवलेले आहे. सदर परत जिलेबी तयार करताना जे वनस्पती म्हणजे डालडा ते यूज करतात, त्याचे पण आपण टीपीसी मीटरने चेक केलं असतं, ते पण जवळपास 36 रेटिंग आलेले आहे त्यामध्ये टोटल पोलो काउंटचं. तर ते 25 पेक्षा जास्ती नको. नंतर जिथं आपण तपासणी केली त्या अंतर्गत तिथे आपल्या जुरळांचा वावर पण आढळला. तर इथे जुरळं पण होते, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहे त्या बाबतीत. तसेच जे इमरती आणि जिलेबीसाठी जे कलर यूज केले होते टाट्राझाईन, तर तिथले जे कामगार आहे त्यांना तिथं टेक्निकल पर्सन कोणीच नाही. त्यांना माहितीच नाही किती कलर टाकायचा, कसा टाकायचा, काय. मग ते त्यांच्या मनाप्रमाणे काही टाकून देतात. जे प्रॉपर जर लिमिटनुसार कलर टाकायचा राहतो तो टाकत नाही. तसेच तिथं जे भिंती वगैरे होत्यात तिथं पण जाळे जळमटे लागलेले होते. जे प्रिमाइस होतं ते अस्वच्छ होतं भरपूर त्या अंतर्गत. सदर ठिकाणी अजून काही गोष्टी आम्हाला आढळल्या की तिथं काही ठिकाणी समोसे भजे तळताना तिथेच तंबाखू वगैरे, चुना वगैरे तेच कामगार खात होते. एक प्रकार तिथं ते त्यांनी त्या ठेवलेल्या होत्या. तसेच तिथले प्रॉपर तिथं खिडक्यांना नेट जाळी काहीच नाहीये. भरपूर ठिकाणी तिथलं ड्रेनेज लाईन पण बाजूला तिथं त्यांनी रॉ मटेरियल प्लेस केलेले होते. तर अशा आणि भरपूर त्रुटी आढळलेल्या आहे. त्या अंतर्गत आपण ही कारवाई घेतलेली आहे. तर सदर जी ऑइलची जी कारवाई जी आहे, जी टोटल पोलर काउंट, याचा इफेक्ट आपल्या हेल्थवर होतो. जर तुम्ही कंटिन्यू वारंवार तेल जे यूज करताय, रियूज केलेलं तेल, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन त्याच्यामध्ये आपल्याला ते कार्सिनोजेनिक घटक तयार होतात. मग ते आपल्या हेल्थसाठी अपायकारक आहे. मग त्या अंतर्गत आम्ही ती कारवाई घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा लायसन्स जे आहे, त्यांचा परवाना, तो तात्काळ आम्ही सस्पेंड केलेला आहे, निलंबित केलेला आहे आणि त्यांची पेढी बंद करण्यात आलेली आहे. सध्या उपहारगृह सध्या बंद आहे, तर ती कारवाई करण्यात आहे. उपहारगृह बंद आहे का सध्या? मग हो, सध्या उपहारगृह बंद आहे. बरेचशा असं संध्याकाळच्या वेळेमध्ये काही शहरामध्ये बहुल भाग आहे, ज्या भागांमध्ये सर्रासपणे उघड्यावरती मांस असेल किंवा ते बनवणं असेल पूर्ण सर्रासपणे त्या ठिकाणी जाते. माशा वगैरे सध्या पावसाळे दिवस आहे त्यामुळे बसतात आणि त्यामुळे रुग्णाची खूप मोठी दुर्गंधी करून यावरती ते कारवाई करणार आहे. हो, त्यावर पण आमचं कार्यवाही नियोजित आहे पुढे. त्या अंतर्गत तुम्हाला पुढच्या आपण जे कारवाई होतील त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल. त्या उपहारगृहामधल्या जे काही
मिठाई असेल किंवा मग जिलेबी असेल ते काही किती हजाराचं ते पकडले वगैरे असं काय कारवाई केली काय जप्त नाही तिथं जप्त करायला ते रेडी टू सर्व ते राहतात त्याच्यामुळे तिथं जप्तीचा प्रश्न येत नाही. पण आम्ही त्यातले सॅम्पल घेतलेले आहे, ते लॅबला पाठवलेले आहे. लॅबला जसे सॅम्पल जसे येतील रिपोर्ट त्यानुसार आपण पुढील कार्यवाही पण त्यांच्यावर घेणार आहोत. उद्याचा खूप मोठा दिवस आहे, आषाढी एकादशी म्हटल्या जाते. आणि त्यामुळे बऱ्याचशा मंदिरांमध्ये पेढ्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. यावरती कशी नजर असणार आहे? आमचे अधिकारी त्या ठिकाणी प्रेझेंट राहतात तिथे आता. जसे जे आषाढी एकादशी आहे तिथं मंदिर आहे त्या ठिकाणी तिथे जाऊन सॅम्पलिंग पण करतात. त्यानुसार आपण इन्स्पेक्शन करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरतात. आठवडी बाजारामध्ये इमरती असेल किंवा जिलेबी असेल किंवा पेढे असेल किंवा बाकी पदार्थ असतील यावरती सर्व काही विक्री केली जाते. त्यावरती हिंगोलीमध्ये मोठा कारवाई करण्यात आली, तशीच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याची कारवाई. हो, त्याच्यावर पण आमची नियोजित कारवाई ती पण होईल लवकरच.